तर नवी मुंबईमध्ये इकडे लाखो मराठा बांधव सध्या दाखल झालेले आहेत आणि या मराठा आंदोलकांसाठी बाजार समितीमध्ये नाश्त्याची अल्पपहाराची सोय करण्यात आली आहे। नेमकं काय त्या ठिकाणचं चित्र आहे तेही आपण पाहूया। आरक्षण मिळावं यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर म्हणजे नवी मुंबईत दाखल झालेले आहेत। कालपासूनच हे आंदोलक मोठ्या संख्येने एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत। आज देखील पहाटेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने हे मराठा आंदोलक या मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते आता फ्रेश होऊन न्याहारी करत आहेत। त्यांच्या न्याहारीची व्यवस्था इथे जे मराठा समन्वयक यांनी केलेली आहे। यामध्ये पुलाव आहे, भाकरी आहे, चपाती आहे, घरून आणलेली चपाती भाकरी आहे। एकंदरीतच जरांगे पाटील काय निर्णय घेत आहेत याकडे सर्व मराठा हे जे आंदोलक आहेत त्यांचं लक्ष लागून राहिले आहे। मुंबईकडे जाण्यास बंदी घातलेली आहे। मुंबईमध्ये त्यांना जो आंदोलन करायची त्याची परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये नक्की काय होणार आहे, काय निर्णय घेणार आहे याकडे या सर्व मराठा आंदोलकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।